हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते दाखवलं होतं आणि आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कसा स्टिच करायचं आहे कटोरी ब्लाऊज ते दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर थोडाही वेळ न घालवता मी तुम्हाला आता ब्लाऊज कसा स्टिच करायचं ते दाखवणार आहे. हे आपण कटोरीचे पार्ट आहेत जे कटिंग केले होते. आपण ह्याला पहिलं टक्स मारून घेऊया. इथून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि असं उभा 2.5 इंच घ्यायचं आहे. आता ह्याला आपण स्टिच करून घेऊया. हा टक्स असं झालेला. आता दुसऱ्या साईडचा टक्स आपण मारून घेऊया. फ्रंट पार्ट समोर समोर ठेवायचे आणि असं फोल्ड करून परत 1.5 आणि 2 इंच टक्स मारून घ्यायचे. 1.5 इंच आणि सेम टक्स मारून घ्यायचे. दोन्ही टक्स बरोबर बघूया. 1.5 आणि 2.5चा मारलेला टक्स मला पुन्हा एकदा दाखवते. 1.5 इंच आणि असं उभा 2.5. ओके. आता ह्याला बॅक साईडचा कपडा तो असं फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी लावताना प्रॉब्लेम नाही. दोन्ही टक्सला सेम करायचं. आता आपण हे बगलला कटोरी जॉईंट करून घेऊया. तुम्ही बघू शकता कटोरी मी कशा प्रकारे जॉईन केली. तर दुसरे पण कटोरी आपण जॉईन करून घेऊ. मी सिंगल लाईन शिलाई मारते, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून. तुम्ही प्रत्येक पार्टवरती डबल शिलाई मारून घ्या. आता मेजरमेंटचा ब्लाऊज घेऊन हे आपण एकदा मोजून घेऊया की कटोरी आपल्याला हवी तेवढीच आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा टक्स आणि शिलाईचा आणि इथून पुढे आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टीला आणि फ्रंट नेकला, कटिंगला आणि पायपिंगला ठेवायचं आहे. मग इथे क्रॉस पट्टी आपली इथे लागणार, एवढी क्रॉस पट्टीमध्ये जाणार, हा पायपिंग आणि एवढं कटिंगमध्ये जाणार. मग आपण आपल्याला एवढं कटिंग करायचं. ओके. तुमची कटोरी असेल त्यापेक्षा 1-1.5 इंच तुम्ही जास्त ठेवायचं कटोरीचं मेजरमेंट फ्रंट साईडचं घेऊन. आता ही माझी फ्रंटची कटोरी आहे, ती मला इथे आहे, तर मी एवढं क्रॉस पट्टीमध्ये घालवणार आहे
पायपिंगमध्ये, आणि हा गळा जो आपल्याला सेप द्यायचा त्याच्यासाठी एवढं जाईल. मग तुमची कटोरी ॲक्युरेट एवढी होऊन जाईल. आता आपण याला कटिंग करून घेऊया क्रॉस सेपमध्ये. म्हणजे क्रॉस पट्टी परफेक्ट लागेल. आता ही मोठी आणि छोटी क्रॉस पट्टी ते आपण जोडून घेऊ. मोठी क्रॉस पट्टी वरती लावायची आणि छोटी क्रॉस पट्टी आतमधल्या साईडला. तिन्ही कपडे एकसारखे पकडायचे. आता ह्याला फोल्ड करून दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची. आता आपण या साईडला शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा कपडा आपण सरळ करून घेऊया. तुम्ही बघू शकता हा टक्स पॉईंट आहे, तो थोडा पण क्रॉस वगैरे असं झालेला नाहीये, कारण मी बॅक साईडला फोल्ड केलाय कपडा त्याच्यामुळे. आता दुसरा पण क्रॉस पट्टी आपण तशी जोडून घेऊया. मोठी वरती लावायची आणि छोटी आतमध्ये साईड. हा सुद्धा सेम पहिल्यासारखाच फोल्ड करून शिलाई मारायची. बघू शकता तुम्ही टक्स वगैरे अजिबात इकडे इकडे हल्लेलं नाहीये, बरोबर पॉईंट आहे. आता आपण क्रॉस पट्टी सेम आहे का बघूया. हे बघा क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट आहे. आता आपण काच बटन पट्टी लावून घेऊया. या ब्लाऊजला मला हुक पट्टी लावायची. हुक पट्टी ज्या साईडला बटन पट्टी असते त्या साईडला आपल्याला हुक पट्टी लागते, आणि ज्या साईडला काच पट्टी असते त्या साईडला लुकची पट्टी लागते. मी तुम्हाला दाखवते करून. खालच्या साईडून फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. हे बघा मी खालच्या साईडून फोल्ड करून घेतलेले. आता आपण याला अटॅच करूया. हुकची पट्टी आहे या साईडून आतमध्ये साईडला फोल्ड करूया. तर या पट्टीवरती आपण दाब शिलाई मारून घेऊ.
ही बघा आपली हुकची पट्टी झालेली आहे. ओके, आपण आता ह्या साईडला, ज्या साईडला लूप अडकवतात हुक त्या साईड ती पट्टी करून घ्यायची. आपण याला वन साईड फोल्ड करूया. ही अशी फोल्ड करून ह्याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊया. आपली लुकची पट्टी आहे, तिला फ्रंट साईडला पण एक शिलाई आहे. आपण इथं मारून घेऊ. जो काय एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करू. आता आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊ. याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच वरती पाहिजे, का तर आपल्याला पायपिंगची पट्टी जॉईन करायची आणि ह्याला सेप द्यायचं. असं सेप देऊन कटिंग करायचं. दुसरा पार्ट आहे तो त्या पट्टीवरती ठेवून क्रॉस पट्ट्या एकदम सेम आले इथे मार्क करायचं आहे आणि सेप देऊन कटिंग करायचं. पट्टीवरती पट्टी ठेवून बघायचं की बरोबर दोन्ही पट्ट्या बरोबर आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही पट्ट्या एकदम सेम आहे. आता आपण बॅक साईडला टक्स मारून घेऊया. बॅक साईडला पण 4 आणि 4.5 टक्स मारणार. आता हे अर्धा इंच घेऊन त्याला टक्स मारून घेऊया. मी 2 टक्स मारून घेतलेले आहेत. आता कंबरपट्टी जॉईन करू.
कंबरपट्टीचं एकदा मेजरमेंट चेक करूया. आता याला वन साईड फोल्ड करून घेऊया. याला अटॅच करून घेऊया. ते कंबरपट्टीवरती दाबशिरा द्यायची. त्या साईडून शिलाई मारायची. तुम्ही शिलाई 5 नंबर सुद्धा मारू शकता, कारण ती शिलाई आपल्याला काढावी लागते शिलाई केली. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकूया. लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच या साईडला आपण शोल्डरमध्ये थोडं डाऊन टाईपमध्ये करणार. फ्रंट साईडला पण शोल्डर डाऊन कारण गळ्याच्या साईडला करत जा. ज्या साईडला स्लीव्स लागतात त्या साईडला नाही करायचं आणि एकदम नॉर्मल करायचं. पूर्ण जर शोल्डर तुम्ही कट करायला गेला तर हाईट ब्लाऊजची कमी होऊ शकते. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. बघा मी शोल्डरचे दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. फ्रंट आणि बॅक जोडलेला आहे. आता आपण पायपिंगच्या पट्ट्या जॉईन करून घेऊया. पायपिंगच्या पट्ट्या कायम क्रॉस जॉईन करायचे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. पायपिंगच्या पट्ट्या क्रॉस जॉईंट असे होते आणि याच्यावरती शिलाई मारली.
एकदा ब्लाऊजला मोजून बघा की पायपिंगच्या पट्ट्या परफेक्ट आहेत का, कमी तर पडत नाही ना. हे बघा एवढी जास्त आहे, मी थोडीशी कटिंग करेन, मला एवढी गरज नाही आहे. आता आपण याला वन साईड शिलाई मारून घेऊया. ही वन साईड फोल्ड करून झालेली आहे. आता आपण हा ब्लाऊजमध्ये अटॅच करूया पायपिंगची पट्टी. या साईडला फोल्ड करून घेऊया. बघा इथे थोडीशी खेचून लावायची, त्याच्यामुळे काय होणार तुमची सोबत लावून होणार. नॉर्मल खेचायचं, जास्त पण नाही खेचायचं आहे, पण बाकी स्ट्रेटच लावायची. ते पण शोल्डर घ्यायचं खेचून. इथे फोल्ड करायचे. मी पूर्ण गळ्याला पायपिंगची पट्टी बसवलेली आहे. आता पायपिंग करून घेऊ.
आपली पॅकिंग झालेली आहे करून. आता आपण स्लीव्सचा शेप देऊया. मुंडेला शेप देऊया. मेजरमेंटचा ब्लाऊज असं ठेवायचा आणि साईड फिटिंगपेक्षा अर्धा इंच वरती घ्यायचा. आपल्याला हात जोडायचे, त्याच्यासाठी हा बघा साईड फिटिंग माझी इथे येते. एवढा मी शिलाईमध्ये मला स्लीव जोडायसाठी एवढा कपडा लागेल. मी इथे मार्क केलं आणि शोल्डरला मार्क करून घेऊया. शोल्डरमध्ये पण मेन जे शोल्डर आहे ब्लाऊजचं मेजरमेंटच्या, त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि हा फ्रंट बॅक पार्टवरती ठेवून मेजरमेंट करायचं. त्याला आपण सेप देऊन घेऊया. कटिंग करूया. सेम दुसऱ्या साईडला पण करायचं. हा बघा, हा फ्रंटचा पार्ट दुसऱ्या साईडला फ्रंट पार्टवरती ठेवून मार्क करायचा. शोल्डरचं पण तसंच करायचं आहे. हा फ्रंट पार्ट बॅकला ठेवून मार्क करून घ्यायचा. आपल्याला सेप देऊ. कटिंग करून घेऊया. फ्रंट आणि बॅक सेम आले का बघून.
हे बघा, फ्रंट आणि बॅक सेम. या साईडचं पण एकदा चेक करून घ्या, फ्रंट आणि बॅक सेम. हे बघू शकतो तुम्ही, दोन्ही सेम. शोल्डर एकदा चेक करूया. शोल्डर पण सेमच आहे. स्लीव्स आपली बसणार आहे, तर हे पण पार्ट सेमच आले पाहिजे, फ्रंट आणि बॅकचं मेजरमेंटचं. कमी जास्त नाही झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता, कमी जास्त नाही होत, दोन्ही सेमच येतात. आता आपण स्लीव्स. हे बघा, आपण स्लीव्स पहिलं मेन शोल्डरच्या इथं सेंटरला पकडून मोजून बघायचे की स्लीव्स बसते की नाही. जर बसत नसेल तर मी इथे जॉईंट लावले, तुम्ही बघू शकता. पहिले मोजून बघा, जर बसत असेल तर ठीक आहे, नसत बसेल तर तुम्ही जॉईंट लावू शकता, जसं ज्या प्रकारे मी लावले त्या प्रकारे. आता ही स्लीव्स एवढी एक्स्ट्रा होते, तर मी तिला पुढे सोडून अशी अटॅच करणार आहे. आपल्याला सेंटर पॉईंट शोल्डरच्या इथेच आलं पाहिजे, जे आपण स्लीव्सला सेंटर करतो. ही बघा, मी स्लीव जॉईन करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हा बॅक आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आणि हा जो एक्स्ट्रा कपडा राहिला आहे, तो जर एक्स्ट्रा कपडा राहत असेल तर तो दोन्ही साईडला सेमच राहिला पाहिजे, बॅकला आणि फ्रंटला. तेव्हाच आपल्याला शोल्डरच्या इथे परफेक्ट बसणार आपल्याला. म्हणजे शोल्डरची शिलाई आहे ती बरोबर खांद्यावरती येते. आपण एकदा मोजून घेऊया शोल्डरपासून. हा एवढा कपडा एक्स्ट्रा होतो, तेवढा कपडा मी पुढे सोडणार आहे. बघा, माझा दोन्ही साईडला कपडा सेमच राहिलेला आहे. आता आपण एकदा शोल्डर चेक करून घेऊया. शोल्डर बरोबर आलेला आहे. आपण जो स्लीवचा एक्स्ट्रा कपडा राहिला आहे ना, तो कटिंग करूया. आता आपल्याला 3.5ला मार्क करायचं आहे. जी आपली स्लीव्स आहे त्याला आपण मेजर टेपने मेजर करून 3.5 इंचाला मार्क करून घेऊया. दुसऱ्या स्लीवला पण सेम मार्किंग करायचं आहे. आणि आता त्याच मार्किंगवरती आपल्याला पट्टी फोल्ड करून शिलाई मारायची. ती तुम्ही शिलाई 5 नंबरची मारू शकता, कारण आपल्याला ती हात शिलाई केल्यानंतर काढायची.
या साईडला पण सेम मध्ये शिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही स्लीव्स परफेक्ट आहे का बघूया आता. हे बघा, तुम्ही बघू शकता स्लीव्स एकदम परफेक्ट आहेत, शोल्डर पण परफेक्ट आहे. आता आपण याला फिटिंग करून घेऊ. मेन फिटिंगसाठी पहिला कपडा सरळ ठेवून एक शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या साईडला पण आपण तसंच करून घ्यायचं. सरळ पार्टला एकमेकावरती ठेवून स्ट्रेट शिलाई मारायची. त्याला आतल्या साईडला उलटा करून शिलाई मारून घ्यायचं. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं. तर मेन फिटिंगसाठी आपण मार्क करूया. मेन फिटिंगसाठी ब्लाऊजचा फ्रंट पार्टवरती ठेवायचा आहे. आणि पहिला आपण स्लीव्सला मार्क करून घेऊ, नंतर मुंड्याला. शोल्डरपासून शोल्डरवरती शोल्डर ठेवून जी फिटिंगची फर्स्ट शिलाई आहे ती मार्क करायचं. आता याला आपण स्टिच करून घेऊ. दुसऱ्या साईडला पण आपण मार्क करून घेऊया. हा बॅक पार्ट आहे, तर त्याच्यावरती बॅक पार्ट साईडचे मेजरमेंट ठेवून बघा स्लीव्सला आपण इथे मार्क करूया आणि मुंड्याला फर्स्ट लाईन कुठे येते फिटिंगची इथे येते, आपण स्टिच करून घेऊ.
आपण कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघू शकता आपल्याला एवढं एक्स्ट्रा होते, तर ते दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच पकडून आपण कव्हर करू शकतो. इथे आपण कमरेचं मेजरमेंट परत मोजून बघूया फिटिंग ॲक्युरेट झाली की नाही. हे बघा फिटिंग एकदम परफेक्ट झाली, तुम्ही बघू शकता. हे बघा फिटिंग एकदम परफेक्ट झाले. एकदा चेस्टचं माप कटोरी वगैरे परफेक्ट आहे का बघूया आपण. ही हुकपट्टी आहे, या साईडला ही हुकपट्टीचा ब्लाऊज घेऊन चेस्टचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता. हे बघा फर्स्ट शिलाईवरती शिलाई आहे, इकडे पण. आता दुसऱ्या साईडचं आपण ज्या साईडला लूक करतो ना त्या साईडचं पट्टीचं मेजरमेंट घेऊ. हे बघू शकता, बघा तुम्ही लुकची पट्टी आणि फर्स्ट ती मेजरमेंटचं ब्लाऊजची शिलाई आणि ही माझी शिलाई सेम आहे. ओके, एकदा आपण आपली उंची मोजून बघूया की आपल्याला 13 उंची हवी होती, तर ती उंची झालेली आहे का. रेडी ब्लाऊज आता रेडी झालं तर त्याची आपण एकदम हाईट चेक करून घेऊया. हे बघ तुम्ही बघू शकता शोल्डरच्या शिलाईपासून मी हाईट घेतलेली आहे. आपल्याला रेडी 13 इंच पाहिजे होतं. सो हा कटोरी ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. तुम्हाला माझा ब्लाऊज स्टिचिंगची पद्धत कशी वाटली आणि माझा ब्लाऊज कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटत जातील ब्लाऊजचे. थँक्यू सो मच.